श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 17 मे पासून पवित्र अशा अधिक मासाला सुरुवात झालेली आहे आणि या अधिक मासामध्येच क्वचितच येणारा दुर्मिळ योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्याने हा गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो तयार होत असतो आणि हा गुरुपुष्य अमृत योग हा अधिक महिन्यामध्ये येणे म्हणजे जणू दुधामध्ये साखरच. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येत असतो. जेव्हा वर्षामध्ये 12 ऐवजी 13 महिने येतात त्यावेळी अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित आहे. अधिक महिन्यामध्ये आपण पूजापाठ, व्रत, वैकल्य, पारायण, अनुष्ठान, दान, धर्म याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व आहे आणि अशा या पवित्र अशा अधिक महिन्यामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो, सेवा करतो, त्याचं आपल्याला अधिक फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असतं. आणि अधिक महिन्यामध्ये गुरुपुष्य अमृत योग जर आला तर ही अत्यंत दुर्मिळ आणि क्वचित येणारी संधी आहे. खूप वर्षानंतर हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. त्यामध्ये गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता कोणती वस्तू आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायची आहे यानंतर या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीजवळ दिव्यामध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळी एक वस्तू जी आहे तर ती देखील टाकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील जी काय गरिबी, दुःख, दारिद्र्य आहे तर ती माता लक्ष्मीच्या कृपेने नष्ट होईल आणि माता लक्ष्मी आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होईल. तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ज्या काय आहेत तर त्या दूर होतील. गुरुपुष्य अमृत योगांवरती केलेली कोणतीही सेवा, उपाय जे आहे तर ते कधीही फेल जात नाही. त्याचं शीघ्र फळ जे आहे ना तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. म्हणूनच आपण ही एक वस्तू तुळशीच्या मातीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या कमी होण्यास मदत होते. घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, पैशांच्या संबंधित अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आलेला आहे, पैसा टिकत नाही, तर आपल्या घरामध्ये पैसा यावा आणि तो टिकून राहावा म्हणूनच आपल्याला या उद्याच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगांवरती तुळशीच्या मातीमध्ये एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. बघा मित्रमैत्रिणींनो, आपण जीवनामध्ये आपल्या घरामध्ये पैसा यावा किंवा आपली प्रगती व्हावी यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु काही वेळा काय होतं, पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही. कारण की माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही. म्हणून आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने स्थिर वास्तव्य करावं म्हणून या अशा ठराविक तिथींवरती ज्यावेळी उपाय करतो, सेवा करतो तर त्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. किंवा मग त्या पैशामध्ये वाढ होत नाही तर पैसा खर्च होत आहे किंवा आपलं कर्ज जे आहे तर ते वाढतच आहे, काही केल्या फिटत नाही. त्याचप्रमाणे आपण ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्याला धनलाभाचे नवीन नवीन मार्ग जे आहेत ना तर ते देखील मिळू शकतात. पैसा येण्याचे मार्ग आपल्याला सापडू शकतात. गुरुग्रहाची कृपा सुद्धा यामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर वैवाहिक आणि कौटुंबिक सुखामध्ये वाढ होऊ शकते. नकारात्मकता जी आहे तर ती देखील दूर होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करत असते, आपल्या घरामध्ये वाढत जाते. म्हणून आपल्याला या गुरुपुष्य अमृत योगांवरती तुळशीच्या मातीमध्ये ही वस्तू जी आहे
तर ती आवर्जून ठेवायची आहे। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपल्याला स्नान करायचं आहे। आपल्याकडे जर पिवळे वस्त्र असतील तर आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, किंवा मग पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल, साडी असेल, जे काय असेल तर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करायचे। कारण की बघा, पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय व रंग आहे। अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना समर्पित आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू देव हे अधिक महिन्याचे स्वामी आहेत। त्यामुळे तुळशी माता जी आहे तर ती सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे। म्हणूनच तुळशीला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं। जेव्हा आपण भगवान विष्णू देवांना नैवेद्य अर्पण करतो त्यावरती तुळशीपत्र ठेवलं नाही तर भगवान विष्णूदेव तो नैवेद्य जो आहे ना तर तो स्वीकार करत नाही। एवढं महत्व माता तुळशीला आहे आणि तुळस ही भगवान श्रीहरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे। म्हणून तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, स्नान वगैरे झाल्यानंतर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा जी आहे तर ती करायची आहे। सर्वप्रथम तुळशीजवळ आपल्याला या दिवशी छानशी छोटी मोठी का होईना रांगोळी काढायची आहे। जर या दिवशी आपण स्वस्तिक चिन्ह किंवा गोपद्म जे आहे तर त्याची रांगोळी काढली तर अतिशय उत्तम, कारण स्वस्तिक व्रत, गोपद्म व्रत हे आपण अधिक महिन्यामध्ये करत असतो। जरी आपण हे व्रत करत नसलो तरी सुद्धा या गुरुपुष्य अमृत योगांवरती तुळशीजवळ आपल्याला आवर्जून 33 गोपद्म जे आहेत तर ते काढायचे आहे, किंवा मग स्वस्तिक हे काढू शकता। कारण की स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक आहे। त्याची आपल्याला पूजा करायची। त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला छानसा तुपाचा दिवा लावायचा, तुळशी मातेला जल अर्पण करायचं, तुळशीला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं। यानंतर त्याला उद्याच्या दिवशी तुळशीला थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते देखील अर्पण करायचं। अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा। तुळशी मातेला दिवा धूप लावून ओवाळून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे। एक वस्तू जी आहे तर ती तुळशीच्या मातीमध्ये ठेवायची आहे। आपण ती वस्तू तुळशीच्या मातीमध्ये थोडासा जागीच आपल्याला कुंडीमध्ये जो आहे तर तो आपल्याला करून घ्यायचा, आणि किंवा फक्त बोटाने, हाताने ती वस्तू दाबली तरी देखील चालणार आहे। आता तुम्हाला 2 वस्तू मी सांगणार आहे, 2 पैकी आपल्याला तुम्हाला जी वस्तू शक्य असेल ती वस्तू तुम्ही ठेवली तरी देखील चालणार आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू असणार आहे ती म्हणजे पिवळी कवडी। बघा, आपल्याकडे पिवळी कवडी जर असेल तर एक पिवळी कवडी घ्यायची, आणि जर आपल्याकडे पिवळी कवडी नसेल तर मग पांढरी कवडी असते तर ती घेतली तरी देखील चालणार आहे। परंतु आपल्याला त्या पांढऱ्या कवडीवरती हळद जी असते ना तर ती थोडीशी ओली करायची, त्याची पेस्ट करायची आणि ती आपल्याला या कवडीवरती लावायची आहे। यानंतर आपल्याला ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची। भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। आपल्या घरामध्ये ज्या काय पैशाच्या आर्थिक अडचणी आहेत, समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्या म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेवांना मनोमन प्रार्थना करायची। माझ्या घरामध्ये पैसा येऊ दे, जी काय माझी रखडलेली कामं आहेत तर ती मार्गी लागू दे, असं तुम्हाला व्यक्त करायचं आहे, म्हणायचं आहे। आणि त्या मातीमध्ये आपल्याला ही कवडी जी आहे तर ती दाबून ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला त्या कवडीवरती थोडंसं हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। धूप दीप परत आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे, त्या मातीमध्येच तापायचे आहे। आता जर आपल्याकडे कवड्या नसतील मग आपल्याला एक चांदीचं नाणं जे आहे, शिक्का जो आहे ना तर तो सुद्धा आपण घेऊ शकता। परंतु चांदीचं नाणं हे खूप आहेत, त्यामुळे प्रत्येकाला चांदीचं नाणं घेणं शक्य नाही। त्यामुळे आपण जर आपल्याकडचं 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं घेतलं, 10 रुपयाचं नाणं घेतलं, तुम्ही कुठलंही नाणं घ्या, फक्त तुम्हाला ते नाण्याच्या स्वरूपामध्ये घ्यायचं आहे तर ते तुम्ही घेऊ शकता। सर्वप्रथम ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे। प्लेटमध्ये त्याला अभिमंत्रित करायचं आहे, म्हणजेच काय, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं।
मनोभावे पूजन करायचं आणि यानंतर ते नाणं तुम्हाला उचलायचं आणि तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला दाबायचं आहे. तर आपण जेव्हा तुळशीमध्ये कवडी किंवा नाणं हे ठेवतो ना, त्यावेळी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचा आपल्याला अखंड आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो. खास करून धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा धनासंबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत, पैशासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट करण्यासाठी हा उपाय गुरुपुष्य अमृत योगांवरती नक्की केला जातो. आता या नाण्याचं परत काय करायचं बघा, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर हे नाणं जे आहे तर ते आपण असंच तुळशीच्या मातीमध्ये ठेवू शकता किंवा मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारला आपल्याला ते नाणं उकरून काढून घ्यायचं आहे. कवडी असेल, नाणं असेल, एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आपण जी लाल कपड्यामध्ये नाणं बांधलेलं आहे किंवा कवडी बांधलेली आहे त्याची प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला किंवा मग प्रत्येक शुक्रवारी देवघरामध्ये पूजा करायची आहे. परत ते आपण कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा आपला एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ठेवू शकता. असं हे नाणं तुम्ही मातीमध्ये ठेवलं तरी देखील चालणार आहे. सायंकाळच्या वेळेला आपल्याला या दिवशी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा आपण लावू शकता, तेलाचा लावू शकता. त्यानंतर दिवा आपण जेव्हा कधी लावतो त्यावेळेला तो आसनावरती ठेवायचा आहे, म्हणजे खाली फुलांच्या पाकळ्याचं किंवा एखादी प्लेट, वाटी जी आहे तर ती ठेवायची आहे. त्यामध्ये आपल्याला हरभरा डाळ जी आहे तर ती ठेवायची आणि त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा. त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं. दिव्याच्या वातीचं तोंड जे आहे तर दिशा जी आहे तर ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे, कारण की उत्तर दिशा ही भगवान कुबेर देवांची दिशा मानली जाते. त्यामुळे उत्तरेला ह्या दिव्याची वात करायची आणि आपल्याकडे जर असेल एक कवडी घ्यायची आहे तर माता लक्ष्मीचं स्मरण करून त्या दिव्यामध्ये टाकायची किंवा मग कवडी नसेल तर 2 फूल असलेल्या लवंगा किंवा 2 हिरवी वेलची जी आहे तर ती टाकली तरी देखील चालणार आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करून त्या दिव्यामध्ये या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे. लवंगा टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचं एकत्रित स्मरण करून आपल्याला प्रार्थना करायची आहे. जर आपण दिव्यामध्ये कवडी टाकली तर दुसऱ्या दिवशी ही कवडी स्वच्छ करून आपण देवघरामध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उद्याच्या या सुवर्ण अशा गुरुपुष्य अमृत योगांवरती दिव्यामध्ये लवंग किंवा कवडी किंवा मग वेलची जी आहे, वेलदोडा तर ती आपण टाकू शकता. त्याचप्रमाणे तुळशी मातेचं विधिवत पूजन करून तुळशीच्या मातीमध्ये आपण कवडी किंवा एक नाणं जे आहे तर ते सुद्धा टाकू शकता. ते नाणं तुम्ही कायमस्वरूपी तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवलं तरी देखील चालणार आहे, कारण की उद्याचा दिवस हा अतिशय अत्यंत पवित्र आणि तितकाच प्रभावशाली असणार आहे. उद्याच्या दिवशी आपण जितकी घरामध्ये सेवा करू, उपाय करू तर त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे. कारण की अधिक महिना चालू आहे आणि हा सुवर्ण योग जो आहे तर तो बऱ्याच दिवसांनी जुळून आलेला आहे. अशी सुवर्ण संधी जी आपण म्हणतो ना तर ती वारंवार आपल्याला मिळत नाही. म्हणून आपल्याला अशा या सुवर्ण संधीचं सोनं जे आहे तर ते उद्याच्या दिवशी प्रत्येकाने करायचं आहे आणि हा उपाय प्रत्येकाने आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.